नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका परत एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तो व्हिडिओ आहे ताटाभोवती काढायच्या रांगोळी। मी आज या व्हिडिओमध्ये 4 प्रकारच्या ताटाभोवती काढायच्या रांगोळी काढून दाखवलेल्या आहेत। तरी तुम्ही या रांगोळी पूर्ण बघा आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा व्हिडिओला। चला तर मग रांगोळी आपण सुरू करूया। मी कशा काढलेल्या आहेत या तुम्हाला दाखवते। मैत्रिणींनो, आपल्या घरी कोणाला जर केळवणाला बोलवायचं असेल किंवा केळवणाच्या ठिकाणी आपण ताटाच्या भोवताल रांगोळी काढतो किंवा देवाला जर नैवेद्य लावायचा असेल तर आपण नैवेद्याच्या ताटाभोवती रांगोळी काढतो। तेव्हा ह्या खूप सुंदर अशा रांगोळी आहेत ज्या तुम्ही ताटाभोवती काढू शकता किंवा पूजेचं ताट असेल, पूजेच्या ताटाभोवती आपल्याला रांगोळी काढायची असेल किंवा एखादा प्रोग्राम असेल त्याच्या भोवताल जर रांगोळी काढायची असेल किंवा कलशाच्या भोवताल सुद्धा आपण ही रांगोळी ठेवू शकतो। अशा या रांगोळी मी तुम्हाला काढून दाखवलेल्या आहेत। 4 प्रकारच्या आहेत। पहिली रांगोळी सुरू आहेत बघा। मी पहिल्यांदा रिंग ठेवून पूर्ण सर्कलमध्ये डॉट्स टाकून घेतले गोल असे। त्यानंतर 8 असे गोल डॉट दिले हे पांढऱ्या रांगोळीने। त्यानंतर त्याला बोटाच्या साहाय्याने दोन्ही साईडला 2 करून घेतले कंगोरे। त्यानंतर 3 डॉट्स टाकून मी रांगोळी बनवलेली आहे। त्यानंतर रेड आणि ऑरेंज कलरचे सुद्धा त्यात डॉट दिलेले आहेत। अशी ही पहिली रांगोळी आपली रेडी झालेली आहे। मी जसं केलेलं आहे तसं करून बघा, तुम्हाला सुद्धा ही खूप सोपी वाटेल रांगोळी। त्यानंतर दुसरी रांगोळी सुरू झाली। दुसरी रांगोळी अशी आहे की मी त्याच्यात पांढऱ्या रांगोळीमध्ये थोडासा शेड मिळवला आहे रेड रांगोळीचा आणि 2 रंगाच्या शेडमध्ये मी हे सर्कलमध्ये डॉट टाकून घेतलेले आहेत। पहिल्यांदा व्हाईटच टाकले पहिल्या रांगोळीमध्ये, आता मी दुसऱ्या रांगोळीमध्ये थोडे शेड टाकले आहेत। आणि त्यानंतर 4ही भागामध्ये 3-3 असे डॉट दिलेले आहेत। डार्क पर्पल कलरचे आणि पिंक कलरचे, फेंट पिंक कलरचे असे 3-3 डॉट देऊन दिलेले आहेत आणि चम्मचच्या साहाय्याने मी त्याला फ्लॉवर बनवलेला आहे प्रेस करून बघा। त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ऑरेंज कलरचा डॉट दिलेला आहे आणि त्या डॉटला मी प्रेस करून घेतला आहे बघा। आता व्हाईट कलरमध्ये 3-3 डॉट दिलेले आहेत। 2 पिंक आणि पर्पलच्या मध्ये असे व्हाईट कलरमध्ये 3 डॉट दिलेले आहेत आणि 3 त्या डॉटला एक वेगळी नवीन डिझाईन तयार करून घेतलेली आहे बघा। ह्या रांगोळी आपल्या खूप सुंदर दिसते आहे ताटाभोवती काढायला किंवा अशा सुद्धा आपण अंगणामध्ये काढू शकतो। मध्ये तुम्हाला जर काही काढायचं असेल तरी तुम्ही काढू शकता। खूप सुंदर अशा या रांगोळी आहेत बघा। तर आता मी त्याला उदबत्तीच्या कडेच्या साहाय्याने फ्लॉवर करून घेतला आहे। थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये आहेत हे। ही झाली आपली दुसरी रांगोळी। आता आहे तिसरी रांगोळी सुरू केली। त्याच्यासाठी मी काय केलं, माझ्याकडे जे रिंग्स आहेत, एक छोटी साईज आहे, एक मोठी साईज आहे, त्या दोन्ही मी रिंग ठेवून घेतलेल्या आहे आणि छोट्या रिंगच्या आतमधून मी काही डॉट्स घेतलेले आहेत सर्कलमध्ये, व्हाईट कलरमध्ये डॉट्स काढून घेतलेले आहेत आणि मोठ्या रिंगच्या बाहेरच्या बाजूनी सर्कलमध्ये पूर्ण डॉट्स काढून घेतलेले आहेत व्हाईट कलरचे। म्हणजे दोन्ही लेअर आपण तयार केलेले आहेत। थोडं अंतर ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला डिझाईन काढता येईल आणि ती व्यवस्थित दिसेल डिझाईन, म्हणून मी थोडी जास्त गॅप ठेवलेली आहे। आता आपल्याला याला डिझाईन बनवायची आहे तेव्हा मी उदबत्तीच्या कडेच्या साहाय्याने सगळ्या डॉट्सला एकाच साईडने ओढून घेतलेला आहे। दोन्ही डॉटला एका साईडने ओढून घेतलेले आहेत तेव्हा ही अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे बघा। पूर्ण सर्कलमध्ये ही डिझाईन झालेली आहे, खूप छान दिसते आहेत। ही सुद्धा आपण रांगोळी ताटाभोवती काढू शकतो किंवा तुम्हाला जिथे काढायची असेल तिथे खूप सुंदर अशी ही रांगोळी आहेत। त्यानंतर रेड ऑरेंज कलरमध्ये मी काही डॉट्स दिलेले आहेत। तर पूर्ण 8ही बाजूला ते डॉट्स दिलेले आहेत। तर 3-2-1 3-2-1 असे करून 4 बाजूला 4, त्याच्यामध्ये परत दोघांच्या मध्ये 1 असे 8 साईडला करून घेतलेले आहेत बघा। ही सुद्धा रांगोळी आपली छान वाटते आहेत।
तुम्हाला जर याला प्रेस करून घ्यायचे असेल या डॉटला तर तुम्ही प्रेस करून घेऊ शकता. मी आता असेच ठेवलेले आहेत, वेगळी डिझाईन दिसली पाहिजे म्हणून. ही बघा, ही आपली तिसरी रांगोळी तयार झालेली आहे. आता आहे चौथी रांगोळी. चौथ्या रांगोळीमध्ये मी काय केलं आहे, 2 रिंग ठेवून घेतलेले आहेत. दोन्ही रिंगच्या भोवताल मी रांगोळी ओढून घेतलेली आहेत. लाईन्समध्ये रांगोळी काढलेली आहे, डॉटमध्ये नाही काढली. पहिल्या ह्याच्यामध्ये डॉटमध्ये काढली होती, आता मी लाईन्समध्ये काढून घेतलेली आहेत. आणि उदबत्तीच्या काडीच्या साहाय्याने मी वेगळी डिझाईन केलेली आहेत. बघा, जशी आपण डॉटला ओढून घेतलं आहे तसंच ह्या मी लाईनला ओढून घेतलेलं आहे. थोडी वेगळी डिझाईन झालेली आहेत बघा. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ग्रीन कलरचे काही डॉट्स दिलेले आहेत आणि काही ऑरेंज रेड कलरचे काही डॉट्स दिलेले आहेत, पर्पल कलरचे डॉट्स दिलेले आहेत बघा. तर ही डिझाईन झाल्यानंतर आपण एक बाजूला वेगळी डिझाईन करून घेऊया. ग्रीन कलरचे डॉट देऊन मी त्या सगळ्या ग्रीन कलरला पानं करून घेतलेले आहेत आणि गुलाबी कलरचे पिंक कलरचे डॉट देऊन पिंक कलरमध्ये मी गुलाबाचं फ्लॉवर तयार करून घेतलेलं आहे. ही पण रांगोळी खूप सुंदर दिसते आहेत बघा, ग्रीन कलरचे डॉट दिले. आता तुम्हाला या चारहीपैकी माझी कोणती रांगोळी आवडली आहे तर मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवीन नवीन मी व्हिडिओ घेऊन येत आहे, तेव्हा तुम्हाला कोणत्या प्रकारामध्ये रांगोळी पाहिजे आहेत हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी ते सगळे व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करेल, घेऊन येईल. तुम्हाला जास्तीत जास्त माझ्याकडून रांगोळी शिकायला मिळेल. बघा, आता पिंक कलरचे आपण फ्लॉवर करून घेतले आहेत गुलाबाचं. खूप सुंदर दिसते आहेत ग्रीन आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन बघा. तर